माझं दुजवर लग्न माझा दीर सुमित सोबत लावून देण्यात आलं. अरे माझ्या भावाबरोबर लग्न झालं होतं तिचं. मी कधी विचार करतो ना, चुकून ही मनात विचार आला तर घृणा वाटते स्वतःचीच. तू काहीही करून सुमितचं मूल जन्माला घाल. भावाचं मूल किती का गोड असे ना, आपलं रक्त आपलं असतं, मग वाढेल त्याचा इंटरेस्ट तुझ्यामध्ये. आपण आणखी एक बाळ प्लॅन करू शकतो का? आणखी एका बाळाची काहीच गरज नाहीये. चायला मुलांबद्दल ही प्रॉब्लेम आहे की त्यांचं कोणाला ऐकायचं नाही आणि त्यांना समजूनही घ्यायचं नाही. बुद्धीने अजून लहान आहे, वेळ लागेल त्याला. 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, काही कळलं तरी पाहिजे की काय इच्छा आहे. नशिबाने कसला खेळ मांडलाय माझ्यासोबत. बोला सर. जेव्हा वाटायला लागतं की आयुष्य सुरळीत चालू आहे, तेवढ्यात एक नवा गुंथा येतो आयुष्यात. मी माझ्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे. धूमधडाक्यात लग्न लावून देतील. अच्छा, हे बघ मला सुमित, आपण झालेल्या गोष्टींची आठवण केली नाही तरच ते आपल्या दोघांच्या हिताचं असेल. मला सांग, ती पुन्हा आली आहे का तुझ्या आयुष्यात? काहीच हक्क नाहीये तुझा. का? सगळे हक्क त्या बाईला देऊन टाकलेस का? त्याग करायचाच होता तर त्यावेळेच करायचा होतास. कमीत कमी हे घर तरी वाचलं असतं. सगळ्यांचा गुन्हेगार मीच आहे आणि सगळ्यात मोठा गुन्हेगार तर मी तुझा आहे नेहा. मॅडम मी येऊ का? मला माझं आयुष्य जगू दे. मी तुझ्या समोर हात जोडते, प्लीज. तुला जिवंत नाही सोडणार.